प्रबल शस्त्र रचित रक्त चरित 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 रक्त चरित। महाराष्ट्र पोलीस तुमच्या आमच्या संरक्षणासाठी 24 तास सतत डोळ्यात तेल घालून जगणारे हे पोलीस आपले रक्षण करते। सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे यांचं ब्रीदवाक्य आणि यासाठी ते जगतात। पोलीस उपायुक्त माननीय गुजरात साहेब आणि इथे सर्व माझे सहकारी सर्व सिनियर आहेत, सर्व लढवय्ये पत्रकार आहेत, ते सर्व उपस्थित आहेत। तर पोलीस तपास दरवर्षी या ठिकाणी त्याचं उद्घाटन होतं आणि पोलीस जे काही करतात वर्षभरामध्ये त्याचा संपूर्ण आढावा, पोलिसाचं मनोबल कसं वाढेल हा आढाव्याच्या रूपाने आम्ही ह्या पुस्तकामध्ये देतो। ह्याच्यामध्ये सर्व IPS अधिकारी आणि त्यांचे सहकारी जे पोलीस आहेत हे एखाद्या आरोपीला कशा प्रकारे खेचून आणतात, कशा प्रकारे त्याच्याकडे गुन्हा कबूल करतात त्याची संपूर्ण माहिती या पोलीस तपास मी देव माणूस म्हणून त्यांना हे करतोय, उल्लेख करतोय। कारण स्वतःचा जीव धोक्यात घालून धोका पत्करून कुटुंबाची पर्वा न करता जनहितार्थ दिवस रात्र जे कष्ट करतात ते पोलीस म्हणजे ते देवमाणूस लोकांमधले, अशा प्रकारे मी त्यांचा उल्लेख केलेला आहे। अनेक ठिकाणी मला प्रश्न विचारण्यात आले परंतु मी त्याचा खुलासाही केलेला आहे। सर्व याच्यात मी पोलिसांना देव का मानतो, कारण काय की पोलिसांनी मुंबईला जे संरक्षण दिलेलं आहे, अनेक पोलिसांनी लढाया घेतलेल्या आहेत की गँगवार हे ते सर्व पोलिसांनी हे केलेलं आहे। त्याच्यामुळे आज लोक शांततेने जगत आहेत आणि शांततेने आपला उद्योगधंदा करत आहेत। त्याच्यामुळे पोलीस हा लोकांचा देव माणूस आहेत हे मात्र 100% मी खरं सांगतो। तर आपण आम्हाला जो वेळ दिला आणि आमच्या पोलीस तपास या दिवाळी अंकाचं जे उद्घाटन केलं त्याबद्दल मी तुमचं आणि तुमच्या सहकार्यांचं सर्व युनिट नंबर 10 परिमंडळ नंबर 10च्या सर्व अधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि विधानसभेला परिमंडळ 10 मध्ये तुमच्या नेतृत्वाखाली कायदा आणि सुरक्षा राखण्याचं जे मोठं काम तुम्ही केलेलं आहे, खरोखरच हे तुम्हाला मी जेवढं अभिनंदन करू तेवढं कमीच आहे। कारण परिमंडळ 10 मध्ये 3 ACP 6 वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सर्वांना घेऊन निवडणूक ही चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे तुम्ही आणि चांगल्या प्रकारे लोकांना दिलासा दिलेला आहे। त्याबद्दल पुन्हा एकदा मी पोलीस तपासच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपला पोलीस तपास या साप्ताहिकाच्या वतीने मी ACP सहाय्यक पोलीस आयुक्त संपतराव पाटील साहेब यांचं अभिनंदन करतो। यांनी आमचं पुस्तकाचं उद्घाटन केलेलं आहे त्याबद्दल सर्व पत्रकारांच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्यातर्फे आज हे पुस्तकाचं उद्घाटन झालेलं आहे। काय कामं केली, एखाद्या आरोपीला कसं पकडला जातो, कसं काय कष्ट करतात, कसं काय करतात तर संपूर्ण त्याच्यात दिलेलं आहे। काय सत्कार वगैरे कसं काय आणि पहिलं पानावरती तुमचा फोटो आहे सर, बघा 3 ACP साहेब आणि हे तुमच्या अंडरमध्ये। आता हे जाणार कमिशनरकडे, कमिशनरला पण देणार ना सर, कमिशनर मंत्रालय सगळीकडे पुऱ्या महाराष्ट्रात जातं।
या मासिकास पोलीस विभागातर्फे व त्याचप्रमाणे मुंबई पोलीस दलातर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि मुंबई पोलीस दलाने जे काही चांगली कामे करत आहे किंवा करत राहील त्या संदर्भात पोलीस तपास मार्फत लोकांपर्यंत पोलिसांची कामे पोहोचवण्याचे काम अशाच प्रकारे होत राहू हीच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. वार्षिक कुठे जायचं काय पुढच्या महिन्याचं मी दोन माननीय भोसले साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त अंधेरी यांच्या हस्ते आपल्या पुस्तकाचं आपण त्यांना दिलेलं आहे, शुभारंभ झालेला आहे. आणि त्यांनी हे पुस्तक बघून त्यांना अत्यंत आनंद झालेला आहे. कारण हे जे पुस्तक आहे हे पोलिसांचं, संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं जे अधीक्षक वगैरे जे आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे अधीक्षक आहेत, पोलीस हवालदारपासून ते अधीक्षकांपर्यंत जी कामं केलेली आहेत ती ह्या पुस्तकामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. त्यांचं केलेलं काम हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पोलीस तपास या माध्यमातून केलं जातं. कारण पोलीस या पुस्तकाचं नावच मी म्हटलेलं आहे, माणसामधला देव माणूस. कारण आहे आणि खरं निघणं आहे. याचा अर्थ असा आहे की स्वतः धोका पत्करून कुटुंबाची पर्वा न करता जनहितार्थ दिवस रात्र कर्तव्य बजावणारा म्हणजे पोलीस, म्हणजे माणसामधला देव माणूस. काय तर यांनी पोलीस दिवस रात्र आपल्या लोकांसाठी झटत असतो. त्याच्यामुळे पोलीस हा माणसामधला देव माणूस मी मानतो. कारण पोलीस हा खरोखरच चांगलं काम करतो. म्हणून त्यांना ह्या पुस्तकातून त्यांना मनोबल वाढलं पाहिजे, पोलिसांचं, पोलीस दलाचं मनोबल वाढलं पाहिजे. म्हणून हे पुस्तक मी या पोलीस स्टेशनला, प्रत्येक पोलीस स्टेशनला देतो. आणि हे वाचल्यानंतर पोलीस हा असा काम करणार की ह्या पुस्तकामध्ये पूर्ण महाराष्ट्राने केलेल्या कामाची संपूर्ण याच्यात आखणी आहे. तरी साहेबांनी जे आम्हाला इथे बोलवून जे काही आम्हाला रिस्पेक्ट दिला, आदर दिला, त्याच्याबद्दल सर्व पत्रकार संघाच्या वतीने, सर्व आदरणीय पत्रकाराच्या वतीने मी त्यांचं आभार मानतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साकीनाका सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप मैराळे साहेब यांच्याकडे आलेलो आहे. आपण माणसातला माणूस देव माणूस, स्वतःची जीवा पर्वा न करता हमेशा दिवस रात्र रोज करणारा आपले पोलीस मित्र, त्याच्यासाठी आपण शांततेपणे जगत आहे. अशा माणसासाठी आपण देव माणूस दिलेले. पोलिसांना काही लोक चुकीचं समजतात, पण आपण समजतो की पोलिसात खरोखरच साक्षात देव आहे. म्हणून याला मी पोलीस तपासच्या माध्यमातून सचिन मुंडे साहेबांच्या हस्ते प्रकाशन झालं. याच्यासाठी मी पुस्तक देण्यासाठी मैराळे साहेबांकडे आलेलो आहे. वाट चालावी घेऊन डोळ्यात सपान कोर, दीन दुःखाची गाराणी मांडावी देवाच्या मोर. आसुरात खंड खावल न्यायाला दिशा, भेदभावाचं सुटल तोडणी मिटल घोर. ओढ पाहून राजाची, ओढ पाहून राजाची, घोर गरीब गहिवरला आज सोडून गाभारा. देव माणूस अवतरला. तुला भेटून दुःखाचा पूर झनात ओसरला, तुला भेटून दुःखाचा पूर झनात ओसरला. संकटात सोबतीला दारात अवतरला, देव माणूस अवतर. काय बोलू आता, पोलीस तपास आपण दरवर्षाप्रमाणे यावर्षी पण काढलेला आहे. आणि आपण दगडे साहेब ना
दगडे साहेबांना आपण हे देत आहोत काय, आणि दरवर्षी आपण देतो, यावर्षी पण आपण देतोय. तर त्यांना माहिती आहे पोलीस तपासमध्ये काय येतं काय नाही, आणि सर्व पोलिसांचं जे काम आहे हे पोलीस तपासच देत आहे हे त्यांना चांगलं माहिती आहे. त्याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना हे मासिक देतो. त्यांनी पुन्हा एकदा ते मासिक वाचावं असं मी त्यांना एक देव माणूस अवतरला, देव माणूस अवतरला, देव माणूस अवतरला. तर पोलीस तपास हे दरवर्षी आमचं उद्घाटन होतं दरवर्षी, आणि या पोलीस तपासमध्ये सर्व पोलिसांचा वृत्तांत असतो. पोलिसांनी केलेल्या कामाचा संपूर्ण आढावा ह्या बुकामध्ये असतो. IPS अधिकारीपासून ते हवालदारपर्यंत पोलिसांचं मनोबल कसं वाढेल हे या पुस्तकामध्ये आहे. त्याच्यासाठी ऑल महाराष्ट्रामध्ये हे पुस्तक घेण्यासाठी माझ्याकडे भयंकर मागणी आहे. कारण मी पोलिसांना देव माणूस मानतो. कारण देव माणूस जे का मानतो तर ह्याच्या मागे कारण आहे की पोलीस स्टेशन जे पोलिसांनी मुंबईची दंगल, मुंबईचा हे गँगवॉर, मुंबईमध्ये अनेक गोष्टीला आळा घातलेला आहे. त्याच्यासाठी आज मुंबईमध्ये महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक हे सर्व उजळ माथ्याने फिरू शकतात. हे सर्व जो हक्क आहे हा पोलिसांचा आहे. त्याच्यामुळे आम्ही पोलिसांचा खरोखरच आभार मानतो. म्हणून या पुस्तकामध्ये सर्व आम्ही दिलेलं आहे. तर तुम्ही वाचा, तुम्हाला सर्व पुस्तकाचा अंदाज येईल. देव माणूस अवतरला, 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 देव माणूस अवतरला. मी पोलिसांना माणसामधला देव माणूस मानतो. तर तुमच्या मनामध्ये काय भावना आहे त्याच्याबद्दल? मी जे मांडलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं? पोलिसाबद्दल बऱ्याच लोकांचं काय आहे की म्हणजे निगेटिव्ह भावना आहे पोलिसांबद्दल. असे ठराविक लोक आहेत की पोलिसाबद्दल एकदम चांगला विचार करतात. ते त्यांना माहीत आहे पोलीस कसा ड्युट्या करतो, काय करतो. त्यांच्याबद्दल एवढं पुस्तक वगैरे प्रकाशन करायचं म्हणजे खूप मोठं आहे आमच्यासाठी. तुमच्यासारख्या लोकांचा आम्हाला खूप अभिमान आहे. काय आहे आता एक संपादक म्हणून मी सांगतो, आज या मुंबईमध्ये जे काय होतंय ना त्याला संपूर्ण कंट्रोलमध्ये आणायचं काम पोलिसांनी केलेलं आहे. आणि त्या पोलिसांबद्दल मी या पोलीस तपासमध्ये लिहिलेलं आहे. कारण ह्याच्यामुळे आज आम्ही सर्वसामान्य नागरिक, महिला ह्या सर्व मोकळ्या मनाने फिरतात आहे. आज ह्याला कारणीभूत तुम्ही आहात. तुम्ही दिवस रात्र एक करता आमच्यासाठी, जनतेसाठी. हे खरोखरच देव माणूस नाही तर कोण आहे तुम्ही मला सांगा. मग माणसामधला देव माणूस पहिला पोलीस आहे मला असं वाटतंय माझ्या मनाला. म्हणून मी संपादक या नात्याने तुझ्या पाय वाटेवरी जीव माझा सावरला, संकटात सोबतीला दारात अवतरला, देव माणूस अवतरला, देव माणूस अवतरला, देव माणूस अवतरला, देव माणूस अवतरला.